गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज पुन्हा आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी उर्वरित काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून, या बहुपर्यायी प्रश्नाच्या सरावाच्या माध्यमातून या पेपरच्या अभ्यासक्रमाचं आपलं रिव्हिजन होईल. तसेच अनेक संकल्पना स्पष्ट होतील. तर चला, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. मानव विकासाची निम्न पातळी हे रिकामी जागा अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा प्रश्न ऐका. मानव विकासाची निम्न पातळी हे रिकामी जागा अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. तर मानव विकासाची निम्न पातळी हे रिकामी जागा वैशिष्ट्य आहे, अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोणत्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे? मानव विकासाची निम्न पातळी हे कोणत्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे? पर्याय अ विकसित, पर्याय ब विकसनशील, पर्याय क प्रगत, पर्याय ड वरील सर्व. तर मानव विकासाची निम्न पातळी हे कोणत्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे? पर्याय अ आहे विकसित. विकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे का मानव विकासाची निम्न पातळी? नाही, कारण विकसित अर्थव्यवस्थेमध्ये मानव विकासाची उच्च पातळी असते. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय नाही. ब पर्याय विकसनशील. तर मानव विकासाची निम्न पातळी हे विकसनशील अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. कारण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मानव विकासाची निम्न पातळी असते. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय. त्यानंतर क पर्याय आहे प्रगत. तर प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये मानव विकासाची निम्न पातळी नसते. म्हणून क पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे. आणि ड पर्याय होता वरील सर्व. तर वरील सर्व नाही, अ आणि क पर्याय हा अयोग्य आहे. फक्त ब पर्याय विकसनशील हा पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर मानव विकासाची निम्न पातळी हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. यांच्या मते रिकामी जागा डॅश 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 किंवा रिकामी जागा यांच्या मते आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते. प्रश्न पुन्हा एकदा आहे का. रिकामी जागा यांच्या मते आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते. अ पर्याय अ ॲडम स्मिथ, पर्याय ब कार्ल मार्क्स, पर्याय क माल्थस, पर्याय ड रिकार्डो. तर या चारपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते? तर अ ॲडम स्मिथ. तर ॲडम स्मिथ यांनी
आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते असं म्हटलेलं नाही किंवा असं मत मांडलेलं नाही. म्हणून अपर्याय ॲडम स्मिथ हा अयोग्य पर्याय आहे. ब पर्याय कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांनी त्यांचं अर्थशास्त्रीय लेखन हे त्या ठिकाणी मागासलेल्या वर्गासाठी केलेलं आहे, समानतेसाठी केलेलं. त्यामुळे त्यांनी सुद्धा आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते असं म्हटलेलं नाही. म्हणून ब पर्याय कार्ल मार्क्स हा सुद्धा अयोग्य आहे. क पर्याय माल्थस. तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण माल्थस यांनी लोकसंख्या वाढ याबद्दलचा लोकसंख्या वाढीचे तत्त्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लोकसंख्या वेगाने वाढली तर अन्नधान्य मात्र लोकसंख्या वाढीच्या कमी दराने वाढते, लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा कमी दराने वाढते असं सांगून आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते असं मत माल्थस यांनी मांडलेलं आहे. म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. आणि ड होता रिकार्डो. रिकार्डोनं सुद्धा हे मत मांडलेलं नाही. म्हणून अ पर्याय ॲडम स्मिथ, ब पर्याय कार्ल मार्क्स आणि ड पर्याय रिकार्डो हे अयोग्य पर्याय आहेत, कारण माल्थस यांच्या मते आर्थिक विकासाच्या दरापेक्षा अधिक दराने वाढणारी लोकसंख्या विकासातील अडथळा ठरते. म्हणून क पर्याय माल्थस हा योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. बचत बरोबर सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस बचत बरोबर उत्पन्न वजा रिकामी जागा. त्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बचत बरोबर उत्पन्न मायनस म्हणजे उत्पन्नातून काय वजा केल्यानंतर बचत शिल्लक राहते हे आपल्याला शोधायचं आहे. हा रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य पर्याय लिहायचा आहे. तर बचत बरोबर उत्पन्न मायनस रिकामी जागा. पहिला पर्याय आहे संपत्ती. अ पर्याय संपत्ती, ब पर्याय गुंतवणूक, क पर्याय उपभोग खर्च, ड पर्याय वरीलपैकी नाही. तर बचत बरोबर उत्पन्न मायनस रिकामी जागा. अ पर्याय संपत्ती आहे का? नाही. उत्पन्नातून संपत्ती मायनस केल्यावर बचत राहत नाही, म्हणून अ पर्याय संपत्ती हा अयोग्य आहे. ब पर्याय गुंतवणूक. उत्पन्नातून त्या ठिकाणी गुंतवणूक मायनस केल्यानंतर बचत राहते का? तर या ठिकाणी बचत राहत नाही, कारण बचतसुद्धा एक गुंतवणूक होत असते. म्हणून बचत बरोबर उत्पन्न मायनस क पर्याय उपभोग खर्च. उत्पन्नातून उपभोग खर्च वजा केल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम म्हणजे बचत होय. म्हणून क पर्याय उपभोग खर्च हा योग्य पर्याय आहे. बचत बरोबर उत्पन्न मायनस उपभोग खर्च, म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. ड पर्याय होता वरीलपैकी नाही. तर वरीलपैकी नाही हा ड पर्याय अयोग्य आहे, कारण वरीलपैकी क पर्याय योग्य आहे. म्हणून बचत बरोबर उत्पन्न मायनस उपभोग खर्च
हा क पर्याय उपभोग खर्च बरोबर आहे. तर अ पर्याय संपत्ती अयोग्य, ब पर्याय गुंतवणूक अयोग्य आणि ड पर्याय वरीलपैकी नाही. हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. तर योग्य पर्याय आहे उपभोग खर्च, कारण उत्पन्न मायनस उपभोग खर्च बरोबर बचत असते. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा. उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. रिकामी जागा. उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो. पर्याय अ आहे भांडवल प्रदान, पर्याय ब आहे श्रम प्रदान, पर्याय क आहे अ व ब दोन्ही, पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर कोणत्या उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो हे आपल्याला ओळखायचं. अ भांडवल प्रदान. तर भांडवल प्रदान उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो का? तर नाही. भांडवल प्रदान उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो, म्हणून त्याला भांडवल प्रदान उत्पादन तंत्र म्हणतात. म्हणून अपर्याय भांडवल प्रदान हा अयोग्य पर्याय आहे, चुकीचा पर्याय आहे. ब पर्याय आहे श्रम प्रदान. तर हा पर्याय योग्य पर्याय आहे, कारण श्रमप्रधान उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो. काय? श्रमप्रधान उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो, म्हणून ब पर्याय योग्य आहे. कारण श्रमप्रधान तंत्राची व्याख्याच अशी आहे की ज्या उत्पादन तंत्रामध्ये भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो त्या उत्पादन तंत्राला श्रमप्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतात. तर ब पर्याय योग्य पर्याय आहे. श्रमप्रधान उत्पादन तंत्रात भांडवलाच्या तुलनेत श्रमाचा अधिक वापर केला जातो. क पर्याय होता अ व ब दोन्ही. तर अ व ब दोन्ही बरोबर नाही, कारण अ भांडवल प्रदान हा अयोग्य आहे, ब श्रमप्रधान हा योग्य आहे. म्हणून क पर्याय योग्य पर्याय होऊ शकत नाही. आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक हाही योग्य होत नाही. म्हणून केवळ ब पर्याय श्रमप्रधान हा योग्य पर्याय आहे. अ, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेअंतर्गत दीर्घकाळात देशाच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असते. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रिकामी जागा यांच्या मते आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेअंतर्गत दीर्घकाळात देशाच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असते. तर आर्थिक विकासाची ही व्याख्या कुणी दिलेली आहे ही आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय अ मेयर, पर्याय ब बाल्डविन, पर्याय क आहे मेयर व बाल्डविन आणि पर्याय ड प्राध्यापक विल्यमसन. तर कोणाच्या मते आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेअंतर्गत दीर्घकाळात देशाच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. तर अ पर्याय मेयर
ब पर्याय बाल्डविन आणि क पर्याय मेयर व बाल्डविन. तर वरील आर्थिक विकासाची व्याख्या ही मेयर आणि बाल्डविन यांनी मिळून दिलेली आहे. म्हणून क पर्याय मेयर व बाल्डविन हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे ड पर्याय प्राध्यापक विल्यमसन हा अयोग्य आहे. अ पर्याय मेयर हा सुद्धा अयोग्य आहे, कारण मेयर आणि बाल्डविननं ही व्याख्या दिली. आणि ब पर्याय बाल्डविन हाही पर्याय चुकीचा आहे, कारण ही व्याख्या आर्थिक विकासाची ही व्याख्या मेयर आणि बाल्डविन यांनी मिळून दिलेली आहे. म्हणून क पर्याय मेयर व बाल्डविन हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा पुढच्या तासात भेटूया. धन्यवाद.